राम समर्थ श्रीराम. दशक 7 समास 2. ब्रह्मनिरूपण. ब्रह्म गुणरहित, आकाररहित, विकाररहित, मर्यादारहित, शाश्वत आहे. ब्रह्म दृश्याहून अगदी निराळं आहे. ब्रह्म अतींद्रिय असल्याने डोळ्यांना दिसणारं नाही. मन कल्पनारूप आहे असं वेदांतामध्ये म्हटलेलं आहे. ब्रह्म पाहण्यासाठी ती कल्पना लटकी पडते. तिथे जीवपण नाहीसं करावं लागतं आणि यासाठीच सद्गुरूला शरण जाणं हाच उपाय आहे. देहबुद्धीमध्ये अविद्येचा विलास असतो. अविद्या अनेक संशयांना जन्म देते. देहबुद्धी नाहीशी झाल्या वाचून काहीही साध्य होऊ शकत नाही. कारण मी कोण आहे हे कळत नाही तोवर, आणि जोपर्यंत मी कोण आहे हे कळत नाही तोपर्यंत अज्ञान सामावलेलं असतं. ते अज्ञान नाहीसं झालं की परब्रह्म हस्तगत होतं. म्हणूनच समर्थ म्हणतायत, शहाण्या साधकांनी अध्यात्म श्रवण करावं. स्टार नोट म्हणतेय, साधू दिसती वेगळाले, परी ते स्वरूपी मिळाले, अवघे मिळून एकची झाले, देहातीत वस्तू. साधू पुरुष देहानी वेगळे दिसतात, पण अंतरंगाच्या दृष्टीने ते एकाच आत्मस्वरूपामध्ये मिसळलेले असतात. श्रीराम समर्थ श्रीराम.